नमस्कार. आज आपल्याकडे एका नवीन स्टोअरच्या उद्घाटनाची बातमी आहे. हो. प्रत्युष उद्योग समूह नावाच्या कंपनीने पुसदमध्ये एक नवीन दुकान उघडलं. आता वरवर पाहता ही एक अगदी सामान्य स्थानिक बातमी वाटते. हो, रोजच्या सारखी. बरोबर. पण मला वाटतं या छोट्याशा बातमीत एका मोठ्या आणि अतिशय हुशारीने बांधलेल्या बिझनेस मॉडेलचं रहस्य दडलेलं आहे. अगदी. अनेकदा अशा बातम्या आपण वाचतो आणि सोडून देतो. पण खरं तर मोठमोठ्या ब्रँड्सना जे जमवणं कठीण जातं तेच यासारखे स्थानिक समूह करून दाखवतात. आणि आज आपण तेच करणार आहोत. हो. ह्या एका उद्घाटनाच्या बातमीचा वापर करून आपण प्रत्युष उद्योग समूहाच्या यशामागचं इंजिन कसे काम करतं हे समजून घेणार आहोत. अच्छा. त्यांचं ध्येय, त्यांची कार्यपद्धत आणि त्यातली आवाहनं या सगळ्यावर आपण आज बोलूया. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया थेट त्या कार्यक्रमाच्या उपस्थितीपासून. बातमीत म्हटलंय की सोहळा खूप यशस्वी झाला, प्रतिसाद उत्तम होता. पण माझ्यासाठी इंटरेस्टिंग भाग आहे उपस्थितांची यादी. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री राहुल बिरादर स्वतः हजर होते. हो. त्यांच्यासोबत ज्वेलरी पार्टनर श्री राजेश पाटील आणि कंपनीचे अनेक डिस्ट्रीब्युटर्स, सिल्वर आणि गोल्ड डायरेक्टर सुद्धा होते. ही केवळ पाहुण्यांची यादी नाही की नाही? नाही, अजिबात नाही. हे तर त्यांच्या बिझनेस मॉडेलचं चित्र वाटतंय मला. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडलाय. ही नावांची जंत्री नसून त्यांच्या कंपनीच्या रचनेचा एक काय म्हणतात त्याला, एक एक्सरे आहे. एक्सरे. अच्छा. हो. यात 3 महत्वाचे स्तर दिसतात. पहिला, सर्वोच्च नेतृत्व, मॅनेजिंग डायरेक्टर. पुसेदसारख्या ठिकाणी ते स्वतः येतात, याचा अर्थ प्रत्येक स्थानिक भागीदार त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. बरोबर. यातून एक थेट संबंध आणि विश्वास निर्माण होतो. दुसरा स्तर आहे ज्वेलरी पार्टनर. हा उल्लेख खूप महत्वाचा आहे. तो का? याचा अर्थ ते स्वतः दागिने बनवत नाहीत, तर त्यांनी एका तज्ज्ञ भागीदारासोबत टायअप केला आहे. ही एक स्मार्ट ॲसेट लाईट स्ट्रॅटेजी आहे. ॲसेट लाईट स्ट्रॅटेजी म्हणजे काय? हे जरा सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. म्हणजे कंपनी स्वतःच्या मालकीच्या मोठ्या फॅक्टरीज किंवा उत्पादन युनिट्समध्ये पैसे गुंतवत नाही. ओके. त्याऐवजी ते उत्पादनासाठी दुसऱ्या कंपनीसोबत भागीदारी करतात. यामुळे त्यांना उत्पादन, क्वालिटी कंट्रोल यांसारख्या डोकेदुखीची चिंता करावी लागत नाही. अच्छा. आणि मग ते आपलं पूर्ण लक्ष आणि संसाधने नेटवर्क वाढवणं, मार्केटिंग आणि विक्री यावर केंद्रित करू शकतात. म्हणजे कमी गुंतवणुकीत जास्त विस्तार. अगदी. कमी गुंतवणुकीत जास्त विस्तार करण्याची ही एक प्रभावी पद्धत आहे. समजलं. म्हणजे कमी ओझ्यासह वेगवान प्रवास. आणि तिसरा स्तर तुम्ही म्हणालात तो डिस्ट्रीब्युटर आणि सिल्वर गोल्ड डायरेक्टर्सचा. हो. हे शब्द ऐकून मला कुठेतरी डायरेक्ट सेलिंग किंवा नेटवर्क मार्केटिंग मॉडेलची आठवण होतीये. हा माझा अंदाज बरोबर असू शकतो का? शक्यता दाट आहे. सिल्वर, गोल्ड, डायमंड अशा पदव्या ह्या अनेकदा डायरेक्ट सेलिंग किंवा मल्टीलेव्हल मार्केटिंग म्हणजे MLM कंपन्यांमध्ये कामगिरीवर आधारित दिल्या जातात. बरोबर. यातून असं दिसतंय की ही एक पिरॅमिडसारखी रचना असू शकते, जिथे लोक केवळ उत्पादनं विकत नाहीत, तर ते आपल्या खाली आणखी विक्रेते जोडून एक टीम तयार करतात. या मॉडेलमुळे कंपनीला पारंपरिक जाहिरातींवर खर्च न करता तोंडी प्रसिद्धीद्वारे म्हणजे वर्ड ऑफ माउथने वेगाने पसरता येतं. प्रत्येक सदस्य हा त्या ब्रँडचा चालता बोलता अँबॅसेडर बनतो. इथेच खरी गंमत आहे. म्हणजे एका बाजूला एक व्यावसायिक रचना आहे जी विस्तारासाठी बनवली आहे, पण या रचनेला ऊर्जा कुठून मिळते? बरोबर. कारण माहितीनुसार श्री राहुल बिरादर यांचे आभार मानले आहेत, कारण त्यांनी महिलांसाठी एक सुंदर, सुरक्षित आणि सशक्त प्लॅटफॉर्म तयार केला आहे. हे फक्त एक चांगलं वाक्य आहे की हाच त्यांच्या व्यवसायाचा गाभा आहे? मला वाटतं हाच त्यांच्या व्यवसायाचा गाभा आहे. अच्छा. आणि हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आणि कदाचित सर्वात मोठा धोकाही असू शकतो. धोका? तो कसा? बघा, आजच्या काळात केवळ उत्पादन विकून तुम्ही बाजारपेठ काबीज करू शकत नाही. तुम्हाला एक कथा, एक विचार विकावा लागतो. प्रत्युष समूह ज्वेलरी विकत नाहीये. ते महिलांना आर्थिक स्वावलंबन, आत्मविश्वास आणि स्वतःची ओळख विकत आहेत. ही एक अत्यंत प्रभावी भावनिक जोडणी आहे, नाही का? हो, अगदी. जेव्हा एखादी महिला त्यांचं उत्पादन खरेदी करते किंवा त्यांची सदस्य बनते, तेव्हा ती केवळ एक व्यवहार करत नाही, तर ती एका चळवळीचा भाग बनते. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पुसद स्टोअरच्या मालकीन श्रीमती रश्मी मोठे. बरोबर. त्यांच्या धाडस, मेहनत आणि आत्मविश्वास या गुणांचं कौतुक केलं गेलंय.
म्हणजे कंपनी जी मूल्य इतरांना देऊ पाहते तीच मूल्य त्यांच्या उद्योजकांमध्येही दिसत आहेत. त्या या कथेच्या पोस्टर चाइल्ड आहेत. अगदी बरोबर. श्रीमती रश्मी मोठे या केवळ एक स्टोअर मालक नाहीत, तर त्या कंपनीच्या ध्येयाचे एक जिवंत उदाहरण आहेत. त्यांच्या यशामुळे इतर महिलांना एक ठोस उदाहरण मिळतं की हे शक्य आहे. पण इथे एक विश्लेषक म्हणून आपल्याला एक प्रश्न विचारला पाहिजे. कोणता? ही एक यशस्वी कथा आहे जी खूप प्रेरणादायी आहे. पण अशा मॉडेलमध्ये सामील होणाऱ्या प्रत्येक महिलेला इतकंच यश मिळतं का? हा महत्वाचा प्रश्न आहे. यामागे किती गुंतवणूक असते, सरासरी उत्पन्न किती असतं, या गोष्टींवर अधिक पारदर्शकता असणं गरजेचं आहे. कारण अनेकदा अशा मॉडेलमध्ये भावनिक आवाहनामुळे लोक सामील होतात, पण आर्थिक गणितं त्यांना नंतर कळतात. खरंय. म्हणजे प्रेरणा आणि वास्तव यातला समतोल खूप महत्वाचा आहे. पण स्थानिक पातळीवर या मॉडेलला प्रतिसाद मिळतोय असं दिसतंय. हो, ते तर दिसतंय. बातमीत म्हटलंय की पुसद आणि आसपासच्या परिसरातील लोकांचा प्रतिसाद पाहता हा स्टोअर एक विश्वासाचं केंद्र बनेल. हा विश्वास शब्द पुन्हा पुन्हा येतोय. आणि तोच कळीचा शब्द आहे. अच्छा. याला आपण हायपर लोकल ट्रस्ट मार्केटिंग असं काहीसं म्हणू शकतो. हायपर लोकल ट्रस्ट मार्केटिंग. हो, विचार करा ना, आज मोठमोठे नॅशनल ब्रँड्स करोडो रुपये जाहिरातींवर खर्च करतात. हो, करतात. पण तरीही त्यांना तुमच्या माझ्या गल्लीतल्या दुकानाइतका विश्वास लगेच मिळत नाही. हे खरंय. प्रत्युष समूह काय करतोय? ते स्थानिक महिलेला श्रीमती रश्मी मोठे यांनाच त्यांच्या व्यवसायाचा चेहरा बनवत आहेत. पुसदचे लोक रश्मी मोठे यांना ओळखतात, त्यांच्यावर विश्वास ठेवतात. आणि त्यामुळे ते प्रत्युषवर विश्वास ठेवतात. अगदी. हा विश्वास विकत घेता येत नाही, तो कमवावा लागतो. आणि ही कंपनी स्थानिक संबंधांचा वापर करून तो विश्वास कमावत आहे. वा. म्हणजे मोठ्या ब्रँडसाठी जी गोष्ट सर्वात मोठी कमजोरी आहे, स्थानिक पातळीवर थेट संबंध नसणं, त्यालाच यांनी आपली ताकद बनवले. हो, त्यालाच या मॉडेलने आपली ताकद बनवलं आहे. ग्राहक इथे फक्त दागिने खरेदी करत नाहीत, तर ते आपल्या ओळखीच्या, आपल्यातल्याच एका महिलेच्या उद्योगाला पाठिंबा देत आहेत. बरोबर. हा एक प्रकारे वोकल फॉर लोकलचाच प्रकार झाला की. अगदी. आणि आजचा ग्राहक अधिक जागरूक आहे. तो फक्त काय खरेदी करतोय याचा विचार करत नाही, तर कोणाकडून खरेदी करतोय याचाही विचार करतो. बरोबर. माझ्या पैशांनी एका मोठ्या कॉर्पोरेशनचा नफा वाढतोय की माझ्याच समाजातील एका व्यक्तीचं घर चालतंय, हा विचार अनेक जण करतात. हे मॉडेल त्या ग्राहक मानसिकतेशी अगदी जुळणारं आहे. ग्राहक इथे केवळ एक वस्तू नाही, तर एक चांगल्या कामाला पाठिंबा देण्याचं समाधानही विकत घेतो. या सगळ्या चर्चेला एका सूत्रात बांधणारं एक वाक्य त्या बातमीच्या शेवटी आहे. कोणतं? प्रत्युष उद्योग समूह म्हणजे केवळ व्यवसाय नाही, तो एक परिवार आहे जो महिलांना पुढे नेण्याचं काम करतो. परिवार. तर परिवार ही संकल्पना व्यवसायात वापरणं किती फायद्याचं किंवा तोट्याचं ठरू शकतं? हा दुधारी तलवारीसारखा प्रकार आहे. अच्छा. परिवार ही संकल्पना सुरुवातीला खूप शक्तिशाली ठरते. ती निष्ठा निर्माण करते, लोकांना एकत्र बांधून ठेवते. परिवारात जसं एकमेकांना आधार दिला जातो, तशी संस्कृती तयार होते. हो, ते तर आहेच. यामुळे सुरुवातीच्या काळात कंपनी वेगाने वाढते. लोक फक्त पगारासाठी नाही, तर एका ध्येयासाठी काम करतात. पण जसजसा व्यवसाय वाढतो, तेव्हा आव्हानं निर्माण होतात. उदाहरणार्थ? समजा परिवारातील एखादा सदस्य चांगली कामगिरी करत नाहीये. ओके. एका व्यावसायिक कंपनीत तुम्ही त्याला काढून टाकू शकता. हां. पण परिवारात तसा निर्णय घेणं भावनिकदृष्ट्या खूप कठीण जातं. खरंय. व्यावसायिक निर्णय आणि भावनिक संबंध यांच्यात संघर्ष निर्माण होऊ शकतो. आणि कंपनी मोठी झाल्यावर, म्हणजे हजारो लोकांचा समूह झाल्यावर, ती परिवाराची भावना टिकवून ठेवणं जवळजवळ अशक्य होतं. म्हणजे तेव्हा व्यावसायिक प्रक्रिया आणि नियम? हो, तेव्हा ते अधिक महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे परिवार म्हणून सुरुवात करणं सोपं आहे, पण कंपनी म्हणून मोठं होणं हे खरं आव्हान आहे. म्हणजे या मॉडेलची जी ताकद आहे तीच त्याच्या विस्ताराच्या मार्गातला अडथळा बनू शकते. अगदी. खूपच रंजक मुद्दा आहे. तर या एका छोट्याशा बातमीतून आपण पाहिलं की प्रत्युष उद्योग समूह हा वरवर दिसतो तितका साधा नाही. त्याच्यामागे एक ॲसेट लाईट मॉडेल आहे, डायरेक्ट सेलिंगची रचना आहे, हायपर लोकल ट्रस्टची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. आणि महिला सक्षमीकरण या भावनिक कथेचा मजबूत आधार आहे. हो. या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर एवढा चांगला प्रतिसाद मिळत असावा असं वाटतं. ते उत्पादन विकत नाहीत,
तर ते एक संधी आणि एक चळवळ विकत आहेत. जी स्थानिक महिलांच्या माध्यमातून स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचत आहे. बरोबर. तर या उद्घाटनाच्या वृत्तांतावरून आपण पाहिलं की प्रत्युष्य उद्योग समूह हा केवळ उत्पादनं विकणारा एक समूह नाही, तर तो महिला सक्षमीकरणाच्या एका विशिष्ट ध्येयावर काम करतो. नेतृत्व, भागीदारी, स्थानिक उद्योजकांना संधी आणि सामाजिक बांधिलकी या सगळ्यामुळे त्यांचं वेगळेपण सिद्ध होतं. जाता जाता एक विचार मनात येतोय. असे अनेक व्यवसाय सामाजिक बदलाचं ध्येय घेऊन सुरू होतात, पण जसजसे ते मोठे होतात नफ्याचा दबाव वाढतो. तेव्हा अनेकदा ते सामाजिक ध्येय केवळ एक मार्केटिंगचं साधन बनून राहतं. बरोबर. तर ऐकणाऱ्यांसाठी प्रश्न हा आहे की अशा व्यवसायांची वाढ होत असताना त्यांचं मूळ सामाजिक ध्येय आणि त्यांची व्यावसायिक धोरणं यातला समतोल टिकून आहे की नाही हे ग्राहक म्हणून कसं ओळखायचं, आणि त्या व्यवसायाने आपली मूळ ओळख गमावू नये यासाठी काय करायला हवं.